ओबीसी बहुजन पार्टीकडून सांगली लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेत त्यांनी 9 उमेदवारांची घोषणाही केली। हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निर्णय झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले। या मतदारसंघातून मनीषा डांगे आणि प्राध्यापक संतोष कोळेकर इच्छुक असल्याने पुढील 2 दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे असे शेंडगे यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन पार्टीचा शनिवारी कोल्हापूर येथे मेळावा संपन्न झाला। फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालणारा हा पक्ष असेल। या पक्षामध्ये आमची जी वोट बँक जी आहे ती ओबीसी जवळपास 60% आणि मागासवर्गीय मुस्लिम हे जवळपास 20%, जवळपास 80% वोट बँक असलेला हा पक्ष आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी सगळ्या ज्या आरक्षणवादी पक्ष आहेत, मग त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल किंवा आणखीन छोटे छोटे पक्ष असतील, मागासवर्गीयांच्या सगळ्या संघटना असतील, त्या सगळ्यांना मी आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे जे आहे ते या ठिकाणी जर आपण ही लढाई लढलो, राजकीय लढाई, तर या राज्यामध्ये नक्कीच राजकीय क्रांती झाल्याशिवाय जे आहे ते राहणार नाही। आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचे ह्या सगळे पक्ष जे आहेत, वंचित आघाडी असेल किंवा आणखीन सगळ्या संघटना ज्या दलितांच्या आहेत, त्या सगळ्या संघटना ह्या सगळ्या आंदोलनामध्ये आता हे आरक्षणाची लढाई जी आहे ते आम्ही आता मतपेटीतून आम्ही लढणार आहोत। म्हणून ह्या पक्षाची स्थापना केलेली आहे। आणि यापूर्वी ओबीसीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचा फक्त सतरंजा उचलणे, खुर्च्या लावणे, त्याचप्रमाणे बॅनर लावणे, ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही त्यांना कार्यक्रम दिला जात नसे। तिकीट मात्र मागून खेपा घालून एकाही कार्यकर्त्याला तिकीट मिळत नसते। पण आता आम्ही या ओबीसी आणि भटकेमुक्तांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना तिकीट द्यायची आम्ही त्या फॅक्टरीच काढलेली आहे। त्यामुळे आता त्यांना तिकिटाचा काय प्रश्नच नाही आहे। आमची नक्कीच वोट बँक स्ट्रॉंग आहे। जरी उमेदवार आमचे तेवढे ताकद नसतील, पण आमची जनता आणि मतपेटी मात्र स्ट्रॉंग आहे, एवढं मात्र नक्कीच। सांगलीमधून आपण स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला आहात, स्वतः निवडणूक लढवण्यापाठीमागे आपली भूमिका काय आहे? ते पहा, सांगलीमध्ये आज मी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा विचार जो आहे तो त्या ठिकाणी केलेला आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मला पाठिंबा जो आहे, माझ्या उमेदवाराला तरी पाठिंबा दिलेला आहे। काल आमच्या पक्षाने सुद्धा माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। आज या ठिकाणी सांगलीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी सुद्धा मला तिकीट दिलं गेलं पाहिजे, कारण त्यांनी मला उभं करणं महत्त्वाचं आहे। पक्ष उभा करेन, वंचितने मला पाठिंबा दिलेला आहे। 1 लाख मताचं गाठोडं जे आहे वंचितच्या मताचं, ते घेऊन मी सांगलीमध्ये यायला लागलेलो आहे। आज नक्कीच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्ते सुद्धा जे आहे ते माझ्या उमेदवाराला जे आहे ते पाठिंबा देतील अशी मी